हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर 1 शेवटच्या एक्झरसाइजपर्यंत कंप्लीट केलं. ठीक आहे. त्याला एक दिवस म्हणजे कालची गॅप पडली, परवाच्या दिवशी आहे. ठीक आहे. कोणी काही एक्झरसाइज अजून कंप्लीट केलेली नाही, मिसलेनियसमधले काही क्वेरीज विचारलेल्या नाही. ठीक आहे. काही हरकत नाही, तुम्ही करा तुमचं प्रिपरेशन. बाकीचे सब्जेक्ट्स असतात त्यामुळे मी काही तुम्हाला म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर आज आपण नवीन चॅप्टरकडे वळणार आहोत. ठीक आहे. नवीन चॅप्टर म्हणजे जो काही चौथा चॅप्टर आहे, त्या चॅप्टरचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. चॅप्टरचं नाव काय? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे. आता आपण 11वी त्याचा बेसिक घेतला होता का? हो, स्ट्रेट लाईन नावाचा आपण एक चॅप्टर घेतला होता. तुम्हाला आठवत असेल तर, आठवत नसेल तर तुमच्या कॉपी चेक करा, त्याच्यात नक्की आहे. ठीक आहे. त्याच्यात काय काय शिकलो होतं आपण? त्याच्यात सर्वात आधी शिकलो होतो आपण स्लोप. ठीक आहे. काय शिकलो होतो आपण? स्लोप. ठीक आहे. आपण स्लोप कशाने डिनोट करतो? स्लोप आपण डिनोट करतो तो एम ने डिनोट करतो तो. ओके. स्लोप कशाने डिनोट करतो तो? एम ने. ठीक आहे. स्लोप आता वेगवेगळ्या प्रकारासाठी म्हणजे वेगवेगळ्या लाईनचे वेगवेगळे स्लोप मी तुम्हाला एक वेळा रिवाइज करून देतो. ठीक आहे. लक्ष द्या. पहा, स्लोप एम. आता हा एम म्हणजे हा स्लोप. हा स्लोप काढायचा असेल आपल्याला पॅरलल लाईनसाठी तर स्लोप काय असते? किंवा आपण असं करू पहिले नाही का, आपण जर पहा आपल्याला जर अँगल किंवा थिटा किंवा इन्क्लिनेशन देऊन असेल, ठीक आहे, अँगल थिटा किंवा इन्क्लिनेशन देऊन असेल तर आपला स्लोप काय येते? एम इक्वल टू tan थिटा. लक्षात आठवत असेल तुम्हाला. ठीक आहे. लक्षात, जर आपल्याला क्वेश्चन मध्ये दोन पॉइंट्स देऊन असेल, ठीक आहे, x1 y1 आणि दुसरा आहे समजा x2 y2, स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. ठीक आहे. याचा स्लोप काय येते? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. लक्षात, हा काय झाला? स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. ठीक आहे. लक्षात. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप आपण काय घेतो? तो m1 इक्वल टू m2 इक्वल टू m3 इक्वल टू m4 इक्वल टू अप टू सो ऑन. म्हणजेच काय असते? नीट आहे का? पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप. हा स्लोप कशासाठी होता? पॅरलल लाईन्स. आणि पॅरलल लाईन्सचा स्लोप काय असते? पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप्स. ठीक आहे. लक्षात, हे गोष्ट सुद्धा तुम्ही फिट करून घ्यायची आहे. सर्व गोष्टी आपल्याला फिट करायच्या आहे म्हणून मी रिवाइज करतो. ठीक आहे. चला, याच्यातला चौथा कोणता होता? स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन. तो काय होता? m1 डॉट m2 इक्वल टू -1. ओके. m1 डॉट m2 इक्वल टू -1. हा कशाचा स्लोप होता? हा स्लोप आहे परपेंडिक्युलर लाईन साठी. जर आपल्याला एक स्लोप दिला असेल तर दुसरा आपण फाइंड करू शकतो या फॉर्म्युल्यावरून. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्लोप कोणता देऊन होता? पहा, स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन. ठीक आहे. लाईन कोणती आहे पाहून घ्या. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ही लाईन देऊन होती, बरोबर आहे. लक्षात, या लाईनचा स्लोप पहा कसा? m इक्वल टू -a अपॉन b. m इक्वल टू -a अपॉन b. हा लाईनचा स्लोप होता, बरोबर आहे. आठवत आहे तुम्हाला? चला, ठीक आहे. आता अजून कोणते स्लोप बाकी आहे का? मला तर नाही वाटत अजून कोणते स्लोपचे प्रकार बाकी आहे. ठीक आहे. लक्षात, याच्यातच काय शिकलो होतो आपण? इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. एक मिनिट फक्त. इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. चला आता इक्वेशन ऑफ लाईन बघू. ठीक आहे. लक्षात, वेगवेगळे इक्वेशन्स होते. ठीक आहे. चला, पहिला कोणता होता? स्लोप पॉइंट फॉर्म. ठीक आहे. प्रत्येक इक्वेशन मध्ये आपल्याला काय लागत होतं? स्लोप लागत होता. ठीक आहे. असा आहे का? पाहू आपण आता. ठीक आहे. स्लोप पॉइंट फॉर्म काय होता? फॉर्म्युला सांगा लवकर, सांगा पटकन. y मायनस y1 इक्वल टू m ब्रॅकेट मध्ये x मायनस x1. ठीक आहे. हा झाला स्लोप पॉइंट फॉर्म. ठीक आहे. लक्षात, त्याच्यानंतर कोणता होता? इंटरसेप्ट फॉर्म. बरोबर आहे. दोन इंटरसेप्ट होते, एक डबल इंटरसेप्ट होता आणि एक स्लोप इंटरसेप्ट. y इक्वल टू mx प्लस c वेअर c इज y इंटरसेप्ट. बरोबर आहे. लक्षात, एक डबल इंटरसेप्ट. काय होतं डबल इंटरसेप्ट?
x upon a plus y upon b equal to 1 where a is x intercept and b is y intercept. बरोबर आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे. x upon a plus y upon b equal to 1 हा झाला डबल इंटरसेप्टचा. ठीक आहे. याच्यानंतरचं कोणतं इक्वेशन होता? याच्यानंतरचा आठवा, तुम्ही नक्की आठवा. कोणतं होतं पहा. स्लोप ऑफ लाईन सॉरी इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. ते कोणतं होतं पहा. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. ठीक आहे. काय होतं ते इक्वेशन पहा. y मायनस y1 अपॉन इथे काय होतं x मायनस x1 इक्वल टू m. इथे काय होतं सॉरी इथे काय होतं y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे. हे काय झालं इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. बरोबर आहे. ठीक आहे. याच्यानंतरचं कोणतं होतं? याच्यानंतरचं होतं नॉर्मल फॉर्मचं x साइन अल्फा प्लस y कॉस अल्फा इक्वल टू p किंवा r घेतला होता आपण. ठीक आहे. p किंवा r वेअर p इज डिस्टन्स. ठीक आहे. लक्षात. अजून याच्यात 1-2 प्रकार आहेत, ते आपल्याला जर कामी पडले तर आपण यूज करू, अदरवाईज आपल्याला गरज पडणार नाही. याच्यात जर कोणतं विसरलो असेल आपण तर ते नंतर न्यूमेरिकल मध्ये पाहू आपण. याची मी तुम्हाला फक्त रिव्हिजन करून दिली कारण की हे अति आवश्यक आहे. ठीक आहे. आलं लक्षात. चला आता समोर जाऊ थोडस. पहा आता जसं चॅप्टर होऊन समजते आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. चॅप्टर म्हणजे काय म्हणू आपण. धिस चॅप्टर डील्स विथ लाईन्स. ओके. धिस चॅप्टर डील्स विथ लाईन्स. ठीक आहे. आता याच्यात सर्वात आधीचा टॉपिक काय पहा. सर्वात सुरुवातीचा टॉपिक आहे तो आहे कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. मी काय म्हणतो पहा. याला आपण जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण याला जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन. कंबाईन आणि जॉईंट एकच कन्सेप्ट आहे. याच्यात दुसरी कन्सेप्ट कोणती येते सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. 2 लक्षात ठेवायचं. आणि पहा हा चॅप्टर आता सुरू झालेला आहे. मी तुम्हाला या चॅप्टरची एक विशेषता सांगतो. या चॅप्टरमध्ये तुम्ही जेही गोष्ट करताय ते परफेक्शननी करा. वेळ लागला तर चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पण जे गोष्ट करताय तुम्ही परफेक्शननी करा. जसं तुम्हाला कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन, सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन हे पूर्ण यायलाच पाहिजे. याचा थेरम वगैरे आपल्याला सर्व माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. हे कंपल्सरी आहे. चला आता आपण काय करू पहा. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. आपण आता 2 लाईन घेऊ. ठीक आहे. लेट u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. कोणती लाईन घेतो आपण तर त्याला काय देतो इक्वल टू 0. ठीक आहे. ह्या काय झालं u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0 आर द 2 लाईन्स. ह्या काय 2 लाईन्स आहे. ठीक आहे. लक्षात. देअरफॉर आता u चं इक्वेशन घेऊ. u चं इक्वेशन काय घेणार पहा. पहिली लाईन आहे म्हणून a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0. हे झाली आपली u लाईन. ठीक आहे. आणि दुसरी लाईन कोणती आहे v. इथे येणार a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. अशा ह्या 2 लाईन्स झाल्या. ठीक आहे. आता याचं कंबाईन इक्वेशन काय होते. याचं कंबाईन इक्वेशन होते पहा u डॉट v इक्वल टू 0. म्हणजे या दोघांचं काय झालं मल्टिप्लिकेशन. या दोघांचं काय झालं मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय झालं कंबाईन इक्वेशन. ठीक आहे. आता याच इक्वेशनवर एक थेरम बेस आहे. ठीक आहे. लक्षात. तो थेरम आहे 4.1. तो थेरम कोणता आहे 4.1 म्हणजे पहिला थेरम आहे चॅप्टरचा. तो थेरम काय रिप्रेझेंट करते पहा. इफ u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0 आर 2 लाईन्स. ठीक आहे. आर 2 लाईन्स then its combined equation is याचं कंबाईन इक्वेशन काय ना म्हणते u डॉट v इक्वल टू 0. u डॉट v इक्वल टू 0. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी या थेरम मध्ये आपल्याला काहीच लक्षात ठेवायचं नाही. हा थेरम पेपरमध्ये सुद्धा येत नाही. ठीक आहे. लक्षात. चला आपण आता याचं जस्टिफिकेशन म्हणजे सॉल्व्ह करू आपण याला. पहिले तर काय करू एक डायग्राम काढू. ठीक आहे. लक्षात. 2 लाईन्स आहे. कोणती आहे u आहे. इथे नाव देऊ u. याला पॉइंट देणार आपण p x1 y1. दुसरी लाईन कोणती आहे v.
इक्वल टू 0, u इक्वल टू 0. याला नाव देतो मी q x2 y2 x2 y2. ठीक आहे. लक्षात पहा आता समोर काय म्हटलेलं आहे पहा. u इक्वल टू काय a1 x प्लस b1 y प्लस c1. ठीक आहे. इक्वल टू 0 कंपल्सरी. हा v इक्वल टू a2 x प्लस b2 y प्लस c2 इक्वल टू 0. ठीक आहे. या दोघांचं कंबाईन इक्वेशन म्हणजे काय, दोघांची मल्टिप्लिकेशन. लक्षात. ठीक आहे. दोघांची मल्टिप्लिकेशन काही पहा. u डॉट v इक्वल टू 0 किंवा आपण असं लिहू शकतो इट्स कंबाईन इक्वेशन इज u डॉट v इक्वल टू 0. ठीक आहे. लक्षात. u डॉट v u किती आहे a1 x प्लस b1 y प्लस c1. ठीक आहे. हे झालं u चं. डॉट v किती आहे a2 x प्लस b2 y प्लस c2. ठीक आहे. लक्षात. इक्वल टू 0. इक्वल टू 0 घेणं कंपल्सरी. आता इक्वल टू 0 इन का हो ऑब्विसली येते, कारण पहा आपण काय करू, सपोज याला 0 नाही घेऊ. ठीक आहे. इथे आपण लिहू वेअर u इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. मग इथे काय नाही, इथे जसच्या तसं येणार a1 x प्लस b1 y प्लस c1. ठीक आहे. आणि इथे काय येणार 0, काऊन की v ची व्हॅल्यू आहे. लक्षात. 0 इक्वल टू 0 म्हणजे सर्व काय झालं 0. बरोबर आहे. लक्षात. म्हणजे आपला थेरम काय होता असा प्रूव्ह होत आहे. आपण याला वाईस वर्सा सुद्धा करू शकतो. वाईस वर्सा म्हणजे कसं, इथे आपण u जसच्या तसं लिहिलं v0 घेतला. वाईस वर्सा कसं करणार, आपण u ला 0 घेऊ आणि v जसच्या तसं लिहायचं. पण दोघांचे आन्सर काय 0. 0 मल्टिप्लाइड बाय एनी टर्म इज 0. समजलं तुम्हाला. आता याच्यावर काही न्यूमरिकल आहे ते आपण बघू आता. ठीक आहे. लक्षात. पुन्हा रिवाइज करतो मी. पहा हा थेरम आहे 4.1. u इक्वल टू 0 v इक्वल टू 0 या दोन लाईन आहेत. त्या दोन लाईनचे इक्वेशन लिहून दिलेले आहे. जनरल इक्वेशन काय असते a1x प्लस ax प्लस by प्लस c हे जनरल इक्वेशन आहे. u पहिली लाईन आहे म्हणून त्याला a ला 1 दिला, b ला 1 दिला, c ला 1 दिला. v दुसरी लाईन आहे म्हणून a ला 2 दिला, b ला 2 दिला आणि c ला 2 दिला. लक्षात. दोघांचे आपण काय केलं कंबाईन इक्वेशन, म्हणजेच काय केलं आपण याचं जॉईंट इक्वेशन काढलं. लक्षात. ठीक आहे. याच्यात दोन रिमार्क आहे बघा. लक्ष द्या. दोन याच्यात रिमार्क आहे. पहिला रिमार्क काय म्हणते, आणि आतापासून जे पण चॅप्टर सुरू झाले, मी पहा एक महत्वाची नोट सांगतो तुम्हाला. या स्ट्रेट लाईन पासून जेही चॅप्टर सुरू झाले तुम्हाला त्याच्यातले रिमार्क म्हणजेच त्या चॅप्टर मधले फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे रिमार्क करणं गरजेचं राहील. ठीक आहे. नेहमीसाठी. ठीक आहे. याच्यात दोन रिमार्क आहे. पहिला रिमार्क असं म्हणते, द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन इज ऑल्सो कॉल्ड ए जॉईंट इक्वेशन. म्हणजे कंबाईन इक्वेशनच म्हणून काय असते जॉईंट इक्वेशन. हे तुम्हाला आधीच सांगितलं. दुसरं पहा. दुसरं u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0 आर द सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन किंवा कंबाईन इक्वेशन u इक्वल टू 0. मी तुम्हाला म्हटलेलं आहे आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या. कोणकोणत्या, एक कोणती कंबाईन इक्वेशन आणि दुसरा सेपरेट इक्वेशन. ठीक आहे. लक्षात. आता आपण याच्यावर न्यूमरिकल्स बघू. जसं मी तुम्हाला सांगितलं की कंबाईन इक्वेशन म्हणजे काय असते आणि सेपरेट इक्वेशन्स म्हणजे काय असतात. ठीक आहे. हे दोन आता आपण बघूया. ठीक आहे. एक्सरसाइज 4.1 मधला क्वेश्चन नंबर 1, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. ऑफ द पहिली लाईन्स आहे, ऑफ द लाईन्स x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 अँड x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. याचं काय फाइंड करायचं आपल्याला, कंबाईन इक्वेशन. लिहिण्याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट पाहिजे. ठीक आहे. लक्षात. आपल्याला एक लिहिण्याची सिस्टीम कंपल्सरी पाहिजे. त्यावरूनच आपल्याला मार्क चांगले मिळतात. ठीक आहे. पहा सोल्युशन मध्ये काय लिहायचं पहा. लेट u इक्वल टू x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 अँड v इक्वल टू x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0 आर द टू लाईन्स. ठीक आहे. काय लिहिणार मी, आर द टू लाईन्स. ठीक आहे. आता हे काय केले आपण, दोन लाईन अज्युम करून दाखवून दिले. ठीक आहे.
चला आता काय करतो, देअरफॉर इथे लिहायचं, देअरफॉर कंबाईन इक्वेशन इज, याचं कंबाईन इक्वेशन काय येणार, u डॉट v इक्वल टू 0. लक्षात, u डॉट v इक्वल टू 0 आपला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. u किती आहे, u आहे इथे x प्लस 2y मायनस 1, बरोबर आहे. u आहे x प्लस 2y मायनस 1 आणि v आहे x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0, बरोबर आहे. लक्षात. चला आता बघा, पहिले x ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. ठीक आहे, x मल्टिप्लाइड बाय x स्क्वेअर. ठीक आहे, x इंटू मायनस 3y म्हणजे मायनस 3xy, इथे यायलाच पाहिजे, मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, x इंटू 2 प्लस 2x, ऑल ऑफ यू गॉट इट. ठीक आहे, आता कोणती साइन आहे इथे, प्लस, इथे सुद्धा प्लस साइन येणार. 2y इंटू x म्हणजे 2xy, 2y इंटू मायनस 3y म्हणजे 2 इंटू 3 किती 6, y इंटू y म्हणजे y स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात. त्याच्यानंतर 2y इंटू 2 म्हणजे किती 4y, बरोबर. मायनस 1 इंटू x मायनस x, मायनस इंटू मायनस प्लस 3y, मायनस 1 इंटू 2 मायनस 2 इक्वल टू 0, बरोबर आहे. लक्षात. ठीक आहे, चेक करा आता कोणत्या टर्म सारख्या दिसतात. ठीक आहे, इथे चेक करू आपण, इथे आपल्याला दिसतंय एक्स स्क्वेअर रिपीट होत आहे का नाही होत आहे. ठीक आहे, राहू द्या मग एक्स स्क्वेअर आपण जसच्या तसा लिहू इथे. ठीक आहे, इथे काय लिहिणार मी, एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 3xy प्लस 2xy, मायनस 3 प्लस 2 म्हणजे किती मायनस 1 म्हणजे फक्त मायनस xy, बरोबर. म्हणजे किती आला, फक्त मायनस xy. ठीक आहे, मायनस 6y स्क्वेअर दिसताय का डबल, नाही दिसताय. ठीक आहे, म्हणजे इथे फक्त लिहिणार मी मायनस 6y स्क्वेअर. ठीक आहे, 4y प्लस 3y. ओके, पहा लक्ष द्या, 4y प्लस 3y, किंवा आपण एक काम करू, पहिले पहा, x आहे ना इथे 2x, एक्स स्क्वेअर झाला, xy झाला, x आहे 2x मायनस x, 2x मायनस x म्हणजे काय होणे, 2 मधून 1 गेला म्हणजे किती राहिला, xच राहिला, 1च राहिला. आता मायनस 6y स्क्वेअर नाही दिसताय पुन्हा. ठीक आहे, लक्षात. हा, चला 4y प्लस 3y म्हणजे किती, प्लस 4 प्लस 3 7 आणि लास्ट मध्ये आहे मायनस 2 इक्वल टू 0. आता याच्या खाली काय करणार तुम्ही, याच्या खाली तुम्ही कंपल्सरी एक स्टेटमेंट लिहिणार. कोणती, देअरफॉर द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन इज x स्क्वेअर मायनस xy प्लस x मायनस 6y स्क्वेअर प्लस 7 मायनस 2. आलं लक्षात. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं न्यूमेरिकल. हे एकदम इझी होतं. हे पेपर मध्ये जरी आलं तर तुम्हाला किती मार्क्स लाईन, 1 मार्कला. ठीक आहे, आलं लक्षात. पेपर मध्ये जरी आलं तरी 1 किंवा 2 मार्क्सला, त्याच्यावर येणार नाही. ठीक आहे, दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये जाऊ. दुसरा प्रॉब्लेम थोडा इम्पॉर्टंट आहे, बघा कसं. क्वेश्चन काय म्हणतो पहा, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू 2, 3. कुठून पास होत आहे, 2, 3 मधून, अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट एक्सेस, अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट एक्सेस. लक्ष देऊन करायचं, थोडंसं लक्ष देऊन करायचं. पहा, सर्वात आधी काय म्हटलेलं आहे, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू 2, 3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट एक्सेस. ठीक आहे, त्याच्यासाठी तर आपल्याला कोऑर्डिनेट एक्सेसच्या इक्वेशन माहिती पाहिजे. आता इक्वेशन काय पहा मी सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. द इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट, द इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट एक्सेस इज, कोणकोणते असतात, एक असते x इक्वल टू 0 अँड y इक्वल टू 0, असे 2 इक्वेशन असतात, बरोबर. ठीक आहे, कोऑर्डिनेट एक्सेसचे कोणकोणते इक्वेशन असतात, एक असते x इक्वल टू 0 आणि दुसरं असते y इक्वल टू 0. ठीक आहे, लक्षात. देअरफॉर लेट, इथे काय करणार, लेट नवीन करू आपण. ठीक आहे, देअरफॉर द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2, 3. ठीक आहे, आता याचे इक्वेशन काय तयार होईल, या कोऑर्डिनेट एक्सिस वरून. आता बघा, देअरफॉर याचे इक्वेशन काय तयार होईल, x इक्वल टू, तिथे माहिती नव्हतं म्हणून 0, इथे काय आहे, x इक्वल टू 2 आणि y इक्वल टू किती आहे, y इक्वल टू आहे 3. ठीक आहे, चला प्लस 2 इकडे आणलं तर काय होईल, मायनस 2 म्हणजे x मायनस 2 इक्वल टू 0 आणि y मायनस 3 इक्वल टू 0, बरोबर आहे. झाले आपले इक्वेशन तयार. आता हो, कोणकोणते इक्वेशन, याला म्हणू आपण u आणि याला म्हणू आपण v, बरोबर आहे. ठीक आहे,
Therefore u equal to x minus 2 equal to 0 and v equal to y minus 3 equal to 0. Therefore its combined equation is u dot v equal to 0. बरोबर आहे. u dot v equal to 0 म्हणजेच काय येणार, पुन्हा पहा या दोघांचं आता मल्टिप्लिकेशन मागच्या इक्वेशन सारखं सेम टू सेम पहा, सेम टू सेम. चला लक्ष द्या. u इक्वल टू एक्स मायनस 2. ठीक आहे, म्हणजे u डॉट v घेतलेला आहे. हो, म्हणजे हे झालं x मायनस 2 इंटू वाय मायनस 3 इक्वल टू 0. पहिले x ने मल्टिप्लाय करा, x इंटू वाय एक्स वाय, x इंटू मायनस 3 मायनस 3x मायनस 2 इंटू वाय मायनस 2y मायनस 2 इंटू मायनस 3 म्हणजे प्लस 6 इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. याला सरळ करून घ्यायचं, पहिले x नंतर मायनस 2y आणि नंतर 6. समजलं तुम्हाला. आता आपण तिसरं बघू. तिसरं मी इकडे साईडला लिहिलेलं आहे. क्वेश्चन मी तुम्हाला लिहून देतो आणि सांगतो पूर्ण. ठीक आहे, थोडंसं लक्ष द्यायचं क्वेश्चन 3 कडे. आणि या चॅप्टरचं मी काय सांगितलेलं आहे, तुम्हाला परफेक्शननीच करावं लागेल, तसं येणार नाही. ठीक आहे, क्वेश्चन काय बघा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स. ठीक आहे, पासिंग थ्रू आहे ते 2,3. ठीक आहे, अँड परपेंडिक्युलर टू द लाइन्स. कोणकोणत्या लाइन्स आहेत, 3x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 अँड x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. ठीक आहे, x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. 3x प्लस 2y मायनस 1 आणि x मायनस 3y प्लस 2. हे तुमचं 4.1 मधलं तिसरं. ठीक आहे, काय करायचं पहा, लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्यावं लागेल. येऊन जाते काही हॅड नाही आहे. तुम्ही जर मी सुरुवातीला जे समजून सांगितलेलं बेसिक थोडंसं त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर नक्की लक्षात येऊन जाईल. बघा, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 2, 3 माहिती आहे. ठीक आहे, परपेंडिक्युलर. ठीक आहे, पहा इथे लिहू आपण, लेट u इक्वल टू 0, जाऊ द्या नंतर लिहू मग. ठीक आहे, लेट द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग, कुठून पास होत आहे, पासिंग थ्रू 2, 3 अँड परपेंडिक्युलरचा सिम्बॉल लिहितो, तुम्ही पूर्ण लिहायचं. ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द लाइन्स. ठीक आहे, दोन लाइन्स आहे आपल्या. कोणकोणत्या लाइन्स आहे, एक आहे 3x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 अँड दुसरी आहे x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. ठीक आहे, याच्यात परपेंडिक्युलर हा शब्द आला, हे लक्षात ठेवायचं. परपेंडिक्युलरचा स्लोप काय असते, m1 m2 इक्वल टू मायनस 1, m1 इंटू m2 इक्वल टू मायनस 1. हे गोष्ट डोक्यात भरा. ठीक आहे, पहा आता मी काय म्हणतो इथे, लक्ष द्यायचं सर्वांनी. हा, लेट द इक्वेशन ऑफ लाइन्स. ठीक आहे, चला, स्लोप ऑफ लाइन, पहिली लाइन घेऊ आपण. ठीक आहे, 3x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0. ठीक आहे, आपल्याला स्लोप माहिती आहे का, स्लोप कशाचा, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. या लाईनचा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला, तो स्लोप असते m इक्वल टू मायनस a अपॉन b. मायनस a म्हणजे इथे काय येईल, m इक्वल टू मायनस a अपॉन b. इथे लिहितो मी इज. ठीक आहे, मायनस a म्हणजे मायनस a म्हणजे किती, मायनस 3 अपॉन b 2. लक्षात, मायनस a अपॉन b हा झाला याचा स्लोप. ठीक आहे, पहा आता दुसरी लाईन कोणती आहे, नाउ स्लोप ऑफ लाईन. दुसरी लाईन आहे आपली x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0 इज. याचा स्लोप काय येणार, मायनस a म्हणजे मायनस 1 अपॉन b. b किती आहे, मायनस 3 म्हणजे आला हा 1/3. हा काय आला 1/3. ठीक आहे, आता सर्वात मोठा जो ट्विस्ट आहे तो इथेच आहे. आता लक्ष द्या तुम्ही मी काय म्हणतो. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला, हे काढले आपण स्लोप. ठीक आहे, चला आता नाउ स्लोप ऑफ लाइन u इक्वल टू 0 इज. आता स्लोप काढायचा आहे, तुम्हाला गाईडमध्ये पुस्तकात देऊन नाही, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे, स्लोप ऑफ लाइन u इक्वल टू 0 इज, तो काय आहे ते पहा, m1 इंटू
m2 इक्वल टू -1. काऊन की काय आहे, लाईन्स आर परपेंडिक्युलर म्हटलेलं आहे म्हणून हे कंडिशन अप्लाय होते. आता इथं एक तर m1 ला तुम्ही -3/2 घ्या आणि m2 ला mच राहू द्या. ठीक आहे, लक्षात -1. किंवा तुम्ही m2 ला सुद्धा -3/2 घेऊ शकता. ठीक आहे. सर्वात आधी पहा m1 म्हणजे काय घेतला मी, -3/2 जो पहिला स्लोप आहे, पहिला स्लोप लक्ष द्यायचा u साठी. ठीक आहे, सर्वात आधी मायनस मायनस कॅन्सल. ठीक आहे, m इक्वल टू हा 2 काय गेला, 2 × 1 2 अपॉन हा 3 काय आला इथे, हा झाला u चा स्लोप. लक्षात आलं का लक्षात. सिमिलरली आता काढू आपण स्लोप ऑफ लाईन v. स्लोप ऑफ लाईन v इक्वल टू 0 इज, याचा स्लोप काय ते पहा. पुन्हा m1 m2 इक्वल टू 1/3. ठीक आहे, म्हणजे m इथे घेतो मी 1/3, थोडंसं वेगळं यावेळेस. ठीक आहे, इक्वल टू -1 -1. ठीक आहे, पहा काय ना 3 × -1 -3 अपॉन 1 म्हणजे किती आला हा -3. समजलं एवढं. हे झाले याचे स्लोप. आता बघू आपण याचं इक्वेशन कसं तयार होते. ठीक आहे, इक्वेशन साठी डिटेल सांगतो मी तुम्हाला, काही टेन्शनचं काम नाही, काळजी करण्याचं काम नाही. बघा लक्ष द्या. सर्वात आधी लाईन कुठून पास होत आहे. ठीक आहे, आता इथे लिहितो मी इक्वेशन ऑफ लाईन यू इज, याचं इक्वेशन. ठीक आहे, याच्या इक्वेशन साठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे पहा. आपल्याला रिक्वायरमेंट आहे x1 y1, कारण की आपण स्लोप पॉईंट फॉर्मच यूज करणार याच्यासाठी. ठीक आहे, x1 y1 किती आहे आपल्याजवळ 2 3, झालं आपलं काम. ठीक आहे, स्लोप दुसरी रिक्वायरमेंट आहे, स्लोप इक्वल टू काय आहे 2/3. ठीक आहे, कारण की आपला फॉर्म्युला कोणता यूज करतो आपण फॉर्म्युला यूज करतो स्लोप पॉईंट फॉर्म y - y1 इक्वल टू m ब्रॅकेट मध्ये x - x1. ओके, ऑल ऑफ यू गॉट इट. ठीक आहे, लक्षात. हा काय झाला याचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, आता लक्ष द्या. देअरफॉर इक्वेशन काय तयार होईल, y - y1, y1 किती आहे 3 आहे, 3 इक्वल टू m किती आहे, m किती आहे 2/3, x - x1, x1 किती आहे 2 आहे. गॉट इट, समजलं. चला आता काय करायचं आहे, 3 गेला इकडे, 3 ब्रॅकेट मध्ये काय राहणार y - 3, 2 ब्रॅकेट मध्ये काय राहणार x - 2. ठीक आहे, चला मल्टिप्लिकेशन 3 × y 3y, 3 × -3 -9, 2 × x 2x -4. ठीक आहे, प्लस 2x इकडे आला तर -2x प्लस 3y जसच्या तसा -9 जसच्या तसा -4 इकडे आला तर +4 इक्वल टू 0. ठीक आहे, लक्षात काय येणार मग आपलं इक्वेशन पाहून घ्या, -2x + 3y -5 इक्वल टू 0. हे साईड आपण निगेटिव्ह ठेवायची नाही, डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाका, नेहमीसाठीच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तसं ठेवलं तर काही हरकत नाही, पण नाही ठेवायचं आपण. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय थ्रू आउट बाय -n, म्हणजे जे मायनस आहे ते प्लस, जे प्लस आहे ते मायनस, जे मायनस आहे ते प्लस. हे झालं लाईन यू चं इक्वेशन. समजलं एवढं. तसंच आता व्ही चं काढू. ठीक आहे, व्ही चा स्लोप लक्षात ठेवा -3. ठीक आहे, -3 इथे लिहितो मी इक्वेशन ऑफ लाईन व्ही इज. ठीक आहे, पहा याच्यासाठी रिक्वायरमेंट पुन्हा x1 y1 तेच राहतील कॉन्स्टंट. इथे 2 3 आहे, इथे सुद्धा 2 3 राहतील, दुसरे पॉईंट नाही. ठीक आहे, आणि m किती आहे, m आहे आपला -3. बस एवढे चेंजेस आहे. ठीक आहे, चला घ्या पटपट. y - y1 म्हणजे किती 3, m किती आहे -3, x - x1 म्हणजे 2. ठीक आहे, y - 3 -3x + 6. ठीक आहे, -3x इकडे आला तर 3x + y -3 - 6 इक्वल टू 0. म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं लाईन व्ही चं, 3x + y -9 इक्वल टू 0. समजलं, आलं लक्षात. आता काढू आपण याचं कंबाईन इक्वेशन. ठीक आहे, आलं लक्षात. आता कंबाईन इक्वेशन म्हणजे काय, सरळ सरळ या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहितो मी. ठीक आहे, देअरफॉर कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स u equal to 0 and v equal to 0 is u dot v equal to 0. म्हणजेच u किती आहे 2x - 3y + 5 into 3x + y - 9 इक्वल टू 0. नेहमीप्रमाणे मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढून घ्यायचं. ठीक आहे, हे काय झाले आपले कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स.
आता बघू आपण सेपरेट इक्वेशन ऑफ